प्रोत्साहन दिलं पाहिजे. पण आमच्या माय मावल्यांना तुम्हाला तर काय बोला बाप जाय, तुम्हाला तर घरी मिळत नाही ना हो. तुम्ही म्हणजे राष्ट्रपती कलेक्टर एका मिनिटाचा तुम्हाला सेकंदाचा हिशोब, पोराकडे नाही, आम्हाला वेळत नाही. वाकार जिथं नाही तिथं उभा राहते, 10 रुपये पर मीटर मध्ये 4-4 तास बसते, पोरासाठी वेळ. आणि पुन्हा आमच्या महिला जिथं नाही तिथं गुंतिल्या, उपासात गुंतिल्या, वरतेवाक्याला दुपिल्या, 362 दिवसात 425 धार्मिक पेढ्या हातापायात ठोकल्या की तू घरीच बस, पोराकडे लक्षात देऊ नको, पोऱ्या वाजला पाहिजे, पक्का बंदोबस्त. काही उपासना करायला होते. आमच्या भागामध्ये हरतालिका नावाचं व्रत आहे, हरतालिका. ते हरतालिका व्रत कशासाठी असतं? अविवाहित मुली त्या हरतालिका व्रता दिवशी उपवास धरून पूजा करतात आणि विनंती करतात, हे परमेश्वरा तू मला चांगला नवरा दे. मुलींना अपेक्षा करणं काय वाईट आहे काय? एखादा राजकुमार काय जे असेल ते बिलकुल करावं, करत राहा, माझं काय नो ऑब्जेक्शन. पण घोटाळा असं झाला, मी एक दिवशी घरी गेलो, माझी बायको हरतालिका व्रत करते. मी म्हणलं हे काय? ती म्हणजे हरतालिका व्रत. हरतालिका व्रत कशामुळं? ती म्हणजे की नवरा चांगला मिळावा. म्हणजे काय काय बोलायची काय म्हणतो? अगं संभाजी ब्रिगेडचा महाराष्ट्राचा प्रवक्ता तुझा नवरा, आणि तू परमेश्वराला म्हणते चांगला नवरा दे, माझ्यात काय फळते का काय? त्या दिवशी माझ्या बायकोच्या टाळक्यात आलं की ती काय पूजा करते, तिला पूजा बंद करून टाकली. तिला मिळत नव्हतं, ती काय करते? तिच्या टाळक्यात आणून दिलं. आमचा दणका सुरूच आहे का? तर उगाच तुम्ही द्या, विचार करायचा नाही, कारण विचार करण्यावर बंदी ना. कसं चालतं आमचं? मी एकदा माझ्या बापा सगळं महादेवाच्या पाया पडाय गेलो, लहान होतो. बाप पुढं, मी मागे टोक 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 गेलो. बापा टळांग घंटी वाजली, मी हात उड्या हाताली का बापाने काबरा होतं, टळांग थोडं चाल गेलो. बापाने दर्शन घेतलं, मी बापाकडे बघितलं, मी दर्शन घेतलं. बापाने केलं बरोबर, मी केला बरोबर. तुमच्याकडे करते माझ्या बरोबर, आमच्या भागात. बाहेर आलो मी बापाला सहज विचारलं, बरोबर काय? देवाचं विचारायचं नाही. अरे तुम्ही केलं, मी केलं, विचारायचं कसं का? बरोबर काय? ना म्हणलं बाप इथं नाही सांगायचं, चौकात जाऊ दे. चौकात गेलो, लहान होतो, धरलं होतो, बरोबर काय? बापाला वाटलं चौकात बी इज्जत व्हायचं मान, ते मला सांगतो थांब, मला सांगा. बाप मला तरी कुठं माहिती काय आहे? तुम्ही कशामुळे? माझ्या बापाने केलं, त्याला कशामुळे? त्याच्या बापाने केलं. मी तुझा बाप आहे काय? हे धंदे चालते. मी सगळ्या महाराष्ट्रामध्ये शांतपणे शिकत हिंडतो, आणि माझी बायको एके दिवशी वडाची पूजा करून यायला लागली. मी लांबून बघितलं, वडाच्या पूजेवर यायची. कस काय ओळखलं? बराबर ओळखलं. नवी कोरी, अंगावर साडी, हातामध्ये एक ताट आहे, ताटावर इलेला कपडा आहे, पाचा कुंकू लागलेला आहे, तिथं बाहेर लावला असं, पोरग बारक बालवडी सगळं टळक 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 लांबूनच उभं राहिलं. म्हणजे येऊ द्याच. बायकन ओळखली, उभा आहे, काहीतरी बोलणार, राईट. मला कोणीकडं? म्हणली वडाची पूजा. मला मी अख्ख्या महाराष्ट्रात शांतपणे शिकवून तू वडाची पूजा नाही म्हणले. आता 2005 पर्यंत जाऊ. ठीक आहे बरं, 2000. तू कशाला गेला? दिमाग सरकारला फेसवर पोरग शाळेच्या गणेशावर बालवडीचं पोरग शाळा. हो पप्पा मला 1 मिनिट मारतात. आरोपीला त्याचं म्हणणं मानायला परवानगी द्या म्हणून बोला. मला मी शाळेचा गणवेश घातला, निघालो. आईला म्हणलो तू वडाच्या पूजेला जाऊ नको, माझ्या बापाला काही आवडत नाही, उघड लपड होईल, भानगड होईल. ऐकत ना मला काय म्हणजे पप्पा यायच्या आत मी जाऊन येते. आता मला नाईला झाला का दप्तर दिलं, फेकून आईच्या मागे गेलो. मला कशाला गेला? मला ऐका राव. आईनं जेवढं वडापुढं साहित्य ठेवलं, खारी, खोबरं, बदाम, पिस्ते, फळ, अख्खाच्या अख्खा माघारी घेऊन आलोय मला. संभाजी ब्रिगेड. अहो मोठं मला आईचं तर आणलंय, पण दुसऱ्या बाईचं सुद्धा आणलंय मला. मी बायकोला म्हणलं तू वडाला काय मागितलं? म्हणजे तुम्हाला माहित नाही का? म्हणलं मला काय माहित, तो मागितलं काय माहित सांग तू. म्हणजे मी म्हणले वडाला 7 जन्मी होत नवरा मिळावा.
मला 14 जमत नाही का? 7 कशामुळे या भाटाने सांगितलं इथं डोक्यात फिट कॅम्प्युटर मध्ये आणि 8 तरी पण बरं. मला मग ठीक आहे 7 जण मी ओके. तुला मराव कधी वाटतं? आमच्या भागातला खेळ आहे. तर म्हणे मला आहेपणी म्हणजे नवऱ्याच्या अगोदर मळवड भरून. अरे मला उलटे धंदे वाजले. म्हणजे कसं काय? म्हणजे एक तर वडाला जाऊन नाही तर माझ्या अगोदर मरू नका. म्हणजे वडाला जाईल तुमच्या अगोदर मरेल. मला नको समजून घे. म्हणजे कसं काय? म्हणजे तू जर माझ्या अगोदर गेली इथं बौद्ध धर्मी आहे आणि शिवधर्म 5000 होते ही आमच्या डोक्याच्या बाहेरची कल्पना. पण त्या ब्राह्मणी धर्मानुसार माणसाचा पुनर्जन्म होतो. तू जर माझ्या अगोदर मेलीस तर तिकडे जन्म कोण अगोदर? राईट. तुझ्यानंतर 10 वर्षाने मी मरण. उशिरा कोण जन्म म्हणजे तुम्ही. म्हणलं मी माझी पाळण्यात ट्या तू 10 वर्षाची घोडवी. आपल्या दोघांचं लग्न होईल का? ही मराठ्यात सिस्टीम आहे का? आणि त्या दिवशी मला वेळ लागला की बायका नवऱ्याच्या अगोदर का माराय बघतात. त्यामुळे तर भाग्याचं मरण असतं चांगलं असतं. पण तुम्हाला आम्हाला सॉलिड कट हाणण्यासाठी त्या अगोदर मारायला तुम्ही आम्ही असा कोणता दिवा लावलाय त्यांच्या पुढच्या जन्मी वाटेल यावं. अहो या गमती आहेत. हे काहीतरी चाललंय म्हणून चाललंय याचा समाज गांभीर्याने विचार करीत नाही. अहो आपण आपल्या महिलाला काय देतो स्थान घरात? काय स्थान आहे? 21व शतक आलं येऊ आलं तेव्हा आलं. कुणी मंगळावर चाललंय कुणी चंद्रावर चाललंय. आपल्या इथं काय? कुणी जर मंगळावर जात असतील तर आपला समाज तर आमचा समाज तर कुठं अडकलाय? बाबासाहेबांचं मंत्र नाही पण दुसऱ्या मंत्रात बरोबर अडकलाय आमचा समाज. कारण ही पृथ्वी देवानं निर्माण केली कबूल. मानवाला देवानं निर्माण केलं तरी कबूल. आणि देवाच्या अधीन कारण आम्हाला निर्माण त्यांनी केला कबूल. देव कोणाच्या अधीन माहिती का? आम्ही देवाच्या अधीन पण देव कोणाच्या अधीन? देव मंत्राच्या अधीन. आणि मंत्र कोणाच्या अधीन? आता कोण कोणाचे बाप आहे हिशोब तुम्ही घरी जाऊन लावा. काय मंत्र? श्रीमंगलमूर्ती नमः, ओम गणपती नमः, श्रीमंगलमूर्ती नमः, ओम गणपती नमः. नेत्रदक्ष डोळ्याला पाणी लावा. ओम गणपती नमः. नेत्र महाकाय सूर्यकोटी समर्पूर्ण देव सरकारचे सरदा ध्यान समर्पयामि, आसन समर्पयामि, पुष्प समर्पयामि, धूपं समर्पयामि, दीपं समर्पयामि, हरिद्रा कुंकुम समर्पयामि, पाद्य पाद्यं समर्पयामि, मंत्र पुष्पांजली समर्पयामि. नमस्कारं करोमि. वहिनी तुम्ही टिळा लावा, वहिनी करंट लावा. एवढ्या भांडवलावर तमाम बहुजन बांधवाला 5000 वर्षे चिवत्या गमिले. एवढ्या भांडवलात गुतीला. अहो महात्मा फुलेंनी त्यांच्या किस्सा सांगतो त्यांच्या जीवनातला की आपल्या बायको किती प्रेम माणसानं कसं करावं. महात्मा फुलेंना अपत्य नव्हतं. सगळ्यांना जगजाहीर माहिती आहे. ती काही विधवा ब्राह्मण स्त्रीचा मुलगा जी त्यांच्या घरी प्रसूतगृहात प्रसूत झाला. ते मुलगा दत्त घेतला यशवंत वगैरे नाव ते नंतर जमलं. महात्मा फुलेचे माळी समाजाचे काही सोरे महात्मा फुलेच्या घरी आले आणि महात्मा फुलेला म्हणले की तुला काही मूळ बाळ नाही तू दुसरं लग्न कर. महात्मा फुले म्हणजे बसा. सावित्री म्हणजे चहा टाक बसा बसा. बरं झालं म्हणजे चला महत्वाचा मुद्दा काढ. म्हणजे आपण असं करू अगोदर माझी तपासणी करू आणि नंतर सावित्रीची तपासणी करू. मुलबाळ होण्याचा दोष जर माझ्यात असला तर सावित्रीचं दुसरं लग्न तुम्हाला करून द्यावं लागेल. स्वैर्या धाऱ्यांची खेटर उचलायची पळाली तर पुन्हा दुसरं लग्न महात्मा फुलेंनी केलं नाही. अहो महात्मा फुलेच्या मृत्यूनंतर तमाम सोयरे गोळा झाले. डॉक्टर यशवंत महात्मा फुलेचा मुलगा नाही, विधवेचा मुलगा आहे, त्याला अंत्यविधी करून देणार नाही. सावित्रीबाई फुले उठल्या, अरे डॉक्टर यशवंत जर आमचा मुलगा नसेल त्याला जर अंत्यविधी करून देणार नसाल तर महात्मा फुलेची ज्योतिबा फुलेची बायको तिचं जिवंत आहे, मी त्यांचा अंत्यविधी करणार. भारतातली पहिली महिला आहे जिनं नवऱ्याचा अंत्यविधी सत्यशोधक पद्धतीने केला. त्या महिलेचं नाव सावित्रीबाई फुले म्हणतात. तुम्ही आम्ही म्हणतो की बायको म्हणजे महिला म्हणजे नवरा बायको म्हणजे काय चाक संसाराची चाक. ते बरोबर चालले तर प्रगती होती. एवढं शेंगा झोडायची तो बरोबर. महिलाला चाक म्हणतो पुरुषालाही चाक म्हणतो पण वेगळे चाक आहे ते मी समजून सांगतो. हे चाक आहेत सायकलचे. पुढचं चाक म्हणजे पुरुष